कोणी परिचय राहिलेले? झालं मला वाटतं सगळ्यांचं. गौतम नमस्कार सर. सूर्यवंशी राहिले पण ते अनम्यूट करता येईल. हा नमस्कार सर. हा हा मी राजाराम गोविंद कांबळे, अचलपूर जिल्हा अमरावती. फिरले मिले ते फॅक्टरीमध्ये काम कार्यरत आहे आणि मी सध्या गझल वगैरे लिहितो आहे. आदरणीय आत्माराम कदम सर मला गाईडलाईन करतात. तर मी एक मनोरमा वृत्तातली एक शेअर आणि एक ठीक आहे. भांडणाला टाळा आता, भांडणाला टाळा आता, दूर गेला काळा आता. भांडणाला टाळा आता, दूर गेला काळा आता. सोबतीला ठेव ताफा, सोबतीला ठेव ताफा, त्याच नाती चाळा आता. आणि शेवटचा शेर. वाघ प्रेमाने जराशी, वाघ प्रेमाने जराशी, हो निरागस बाळा आता, दूर गेला काळा आता. भांडणाला टाळा. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर आले? अजून किरण चौधरी आल्यात, तरी परिचय द्या. किरण चौधरी. किरण ताई प्रगट व्हा. आलं जॉईन झाले. हॅलो. हा व्हिडिओ पाहिजे. एक मिनिट. हो व्हिडिओ ऑन. हो व्हिडिओ ऑन. ऑडिओ ऑन आहे, व्हिडिओ नाही. हॅलो. व्हिडिओ ऑन नाही. ऑडिओच्याच बाजूला आहे ना कॅमेरा. हो आहे. त्यावर होऊन नाही. हा बोला ऑडिओ बोला. नमस्कार सर. रेणुका दादा सरांची आणि माझी सगळ्यात पहिली कार्यशाळा आम्ही सुरू केलेली आहे. रेणुकादास सर आणि मी. ती गंमत अशी की साहित्य कुंज मध्ये मी दादांना रेणुका या नावाने ऍड केलेलं होतं. मग दादा मला म्हणतात की रेणुका मी म्हणजे महिला नाही आहे, मी पुरुष आहे. तर म्हणे की बा मी तुम्हाला गझल जर शिकवायची असेल तर मी तुम्हाला मदत करू शकतो. मी म्हटलं हो ठीक आहे सर, म्हटलं मी तुम्हाला रणरागिणी ग्रुप काढून देऊ शकते. आमचा सगळ्यात पहिला गझल कार्यशाळेचा ग्रुप दादा आणि माझ्यासोबत मी तो ग्रुप तयार केलेला. आणि मग त्यानंतर ही 51वी गझल कार्यशाळा. म्हणजे दादांचं खूप मोठं अभिनंदन. भले सुरुवात आमच्या दोघांपासून का असे ना, पण दादांनी एवढं मोठं त्या म्हणजे कार्यशाळा म्हणता कितीतरी नवोदित गझलकार तयार केले आहेत. दादांचं खूप खूप अभिनंदन त्यासाठी. अजून पुढे जावं अशी माझी इच्छा आहे. त्यांनी मला सुद्धा घडवलं. मी सुद्धा शून्य होती. गझल म्हणजे काय असते दादांनी मला शिकवलं. आणि विशेष म्हणजे त्यांच्या आणि माझ्या खूप डिफरन्स आहे. पण ते माझे दादा आणि मी त्यांची बहीण आहे छोटी. ते कधी मला रागावले, मी त्यांच्यात कधी राग नाही मांडला. तरी त्यांना दादा शेवटी दादा मला चुकलं असेल, दादा मला सांगा तुम्ही, असं नेहमी त्यांचं माझं नातं चालतच आहे आजपर्यंत. आणि गझल तर आता मला येते, सादर करावी काय गझल? नाही, शेवटी भाषण झाल्यानंतर. आता बरोबर 9:30 झालेले आहेत आणि आता सुरू करायचं. बाकीच्याने आपली माईक म्यूट करून ठेवा. हा, जे बोलणार नाही त्यांनी. मला बोलायची संधी दिल्याबद्दल आभार. धन्यवाद सर्वांना. सगळ्यांना नमस्कार. रेणुका गझल मंच द्वारा आयोजित 51वी गझल कार्यशाळा च्या
आजच्या या भागामध्ये मी दिवाकर चौकेकर, गांधीनगर, गुजरात सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या सत्रात आपण जाणून घेणार आहोत गझलेचं तंत्र आणि मंत्र याबद्दल, आणि ही माहिती देणार आहेत मलकापूर, जिल्हा बुलढाणा इथे राहणारे गझलकार श्री सुरेश तायडे सर. गझल लिहिताना गझलेचं तंत्र व मंत्र माहीत करून घेणे जितकं आवश्यक आहे, तितकंच गझलेचा इतिहास सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. गझल ही उर्दूतून हिंदीत आणि पुढे हिंदीतून मराठीत आली. गझल हा भावुकता आणि विचारांचा संगम आहे. 2 ओळीत आपले विचार प्रगट करणे गझलेमध्ये आवश्यक असते. आता आजची एक घटना सांगतो. माझ्या पुस्तकांच्या कपाटात एक कोपरा गेल्या बऱ्याच दिवसापासून हलवला गेला नव्हता. आज सकाळी एक मासिक काढायला गेलो, विशेषांक काढायला गेलो, तर मला 2 गझल विशेषांक सापडले. त्यात एक आहे हा अभिव्यक्ती, गझल अभिव्यक्ती 2004. याचे संपादक होते डॉक्टर राम पंडित. आणि सहसंपादक होते माझे मित्र पैगंबरवासी श्री जहीर शेख. आता नाहीये ते आपल्यात. या अंकात माझ्या 4 गझला आल्या होत्या 2004 सालच्या. नंतर हा एक दुसरा एक अंक मला सापडला त्याच वेळी 2012 सालचा. त्याचं नाव आहे कुसुमाकर. त्याचे संपादक होते श्री श्याम पेंढारी आणि अतिथी संपादक होते डॉक्टर राम पंडित सर. सहसंपादक गझलकार श्री सदानंद डबीर सर, आणि यांना सहाय्य केलं होतं डॉक्टर कैलास गायकवाड यांनी. आता या अंकात माझ्या 4 गझलांचा समावेश असल्यामुळे मी सहज आज त्या पुन्हा 4ही गझला चाळून पाहिल्या, आणि आज खरं सांगतो मला खूप आनंद झाला की इतक्या वर्षानंतर मी माझ्या गझला वाचल्या त्या काळातल्या, आणि मला तर वाटत होतं की ह्या तंत्रात बसलेल्या आहेत का नाही, म्हणून मी पुन्हा पुन्हा वाचल्या, आणि खरं सांगतो मला खूप आनंद झाला. असाच आनंद तुम्ही सगळे अजून काही वर्षांनी म्हणजे सगळ्यांना मिळो अशी मी प्रार्थना करतो. आणि आता पुढे वळतो. यानंतर मी पाचारण करणार आहे गझलकार श्री दिनेश कांबळे. हे पण छत्रपती नगर औरंगाबादचेच आहेत. ते एका ठिकाणी लिहितात की प्रेमामध्ये पडण्यापूर्वी मी वैरागी होतो. प्रेमामध्ये पडण्यापूर्वी मी वैरागी होतो, ती गेल्याचे शल्य म्हणूनच कमी बोचले नाही. ती गेल्याचे शल्य म्हणूनच मनी बोचले नाही. प्रेमामध्ये पडण्यापूर्वी मी वैरागी होतो, ती गेल्याचे शल्य म्हणूनच मनी बोचले नाही. तसंच हा दुसरा शेर बघा त्यांचा. सांगायला नव्याने काही नवीन नाही. सांगायला नव्याने काही नवीन नाही, माझी तिची कहाणी थोडी जुनीच आहे. श्री दिनेश कांबळेजी, कृपया आपण यावं आणि आजचे वक्ते सरांचा परिचय करून द्यावा. दिनेश कांबळे. धन्यवाद सर. चाफा गुलाब अथवा हो खोड चंदनाचे. वा, क्या बात चाफा है. गुलाब अथवा हो खोड चंदनाचे, जीवन करू सुगंधी येथील माणसांचे, जीवन करू सुगंधी येथील माणसाचे. क्या अशा बात है. माणसाच्या जीवनाला सुगंधी करण्यासाठी, मुळात माणसाच्या सुखदुःख भावभावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी जी अभिव्यक्ती आवश्यक असते, त्याच अभिव्यक्तीचा एक अंग म्हणजे गझल. आणि गझल या अनुषंगानेच मला एक आदरणीय भट साहेबांचा एक शेर आठवतो की जरी या वादळांना
सॉरी, जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा. भटसाहेब म्हणतात की जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. असे विजेचे सामर्थ्य आपल्या अंगी असणारी ही गझल, आणि ही गझल पेलण्याचे सामर्थ्य नव्या पिढीच्या अंगी यावं, नव्या हातांमध्ये ते बळ यावं, की ही वीज रूपी समिधा त्यांनी लिलिया पेलावी. म्हणून जे युवा पिढीकडून भटसाहेबांना अपेक्षित होतं, कदाचित तोच एक दोरा, तोच एक धागा, तोच एक सेतू धरून आदरणीय श्री भाडसवार सरांनी हे गझल रूपी यज्ञ सुरू केलं. आणि पाहता पाहता याचा आज 51वी चर्चासत्राचा हा भाग आहे. आणि सरांनी आजच्या या सुंदर सोहळ्यासाठी गझल, मुळात गझलेचा जो गाभा आहे, गझलेचा जो साचा आहे, गझलेची जी एक प्रमाणता आहे, तो म्हणजे तंत्र आणि मंत्र. आणि या सुंदर विषयावर सरांनी आज तायडे सरांचं वक्तृत्व ठेवलंय, तायडे सरांचं मार्गदर्शन ठेवलंय, आणि आमची जबाबदारी म्हणजे सरांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आली. त्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांसमोर सादर झालेलो आहे. तर अधिकचा वेळ न घेता मी आदरणीय तायडे सरांचा परिचय करून देऊ इच्छितो की तायडे सरांचं पूर्ण नाव सुरेश नारायण तायडे असून सर वाकोडी, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा येथील निवासी आहेत. सरांनी आपलं शिक्षण BA आणि सोबतच व्यावसायिक पदविका B.Ed पूर्ण केलेलं आहे. अर्थातच सर व्यवसायाने शिक्षक असून शिक्षणासारख्या अतिशय पवित्र ज्ञानदानाच्या कार्यात सरांनी स्वतःला समर्पित केलं आहे. आणि सर अविरतपणे शिक्षणाच्या प्रवाहात राहून आज विद्यार्थ्यांचा गुरु न असता आज तुमच्या माझ्यासारख्या गझलेच्या विद्यार्थ्यांना आज सर धडे देणार आहेत, याचा खरोखर आनंद आहे. आणि मुळात सर तंत्र आणि मंत्र म्हणजे त्याचा बेस, मूळ गाभा घटकालाच सर आज हात घालणार आहे. आणि एक शिक्षक, हाडामासाचा शिक्षक या नात्याने सर नक्कीच त्यांच्या एक वेगळ्या शैलीतून, वेगळ्या पद्धतीने आपल्या सर्वांसमोर सादर होतील. आणि आपण त्यातले जे काही वेचता येईल, आघाशीपणा हो, सौजवळपणे हो, किंवा आपापल्या कृतीनुसार नक्कीच वेचण्याचा प्रयत्न करू, अशी सर्वानुमती मला तरी एक आशा वाटते. सरांचे काही छंद आहे, व्यक्ती तितके छंद, तसे सरांनाही काही छंद आहे. अर्थातच कवी मनाचा माणूस, काव्य लेखनाचा छंद असणारच, गझल लेखनाचा छंद आहे, सोबतच सरांना लघुकथा लेखनाचा सुंदर असा छंद आहे. आणि सरांचं जे देखणं व्यक्तिमत्व आहे त्या अनुषंगाने सरांना छोट्या छोट्या नाट्य अभिनयाचा सुद्धा छंद आहे. तो सुद्धा सरांनी सुंदर समर्थपणे पेलत आहेत. आणि जेव्हा जेव्हा सरांना संधी भेटते तेव्हा सर नाट्य अभिनयात सुद्धा आपला हातखंडा आजमावण्याचा प्रयत्न करतात. हे समाजाने मला काहीतरी दिलं आहे, या समाजाचं माझ्यावर काहीतरी ऋण आहे, आणि मला ते ऋण कोणत्या तरी प्रकारे फेडायचं आहे. म्हणून प्रत्येकाच्या मनात एक सामाजिक भावना जागे असावी लागते. तसेच सरांच्या मनात सुद्धा समाजाप्रती काही देण्याची भावना जिवंत आहे, जागे आहे. आणि हेच खऱ्या अर्थाने माणूसपणाचं लक्षण आहे. सरांना सामाजिक कार्य करण्याची सुद्धा खूप छान आवड आहे. सरांना या आवड जपता जपता साहित्य प्रवाहात जेव्हा सर आले तेव्हा आपसुकच काही जबाबदाऱ्याही येतात. तशात सरांनी साहित्य क्षेत्रांशी निगडीत काही पद सुद्धा यथार्थपणे भूषवत आहेत. तर गझल मंथ साहित्य संस्था बुलढाणा अमरावती विभागाचे विभाग प्रमुख असून तेथे गझल विस्तारासाठी, गझलेचा प्रचार प्रसार करण्यासाठी तर कसोशीने प्रयत्नशील आहेत. तसेच काव्यप्रेमी शिक्षक मंच, गझल मंच या संस्थेशी म्हणजे या साहित्य संस्थेशी सुद्धा सर निगडीत आहेत, संलग्न आहेत. तिथे सुद्धा सर महत्वाच्या पदावर पदभार स्वीकारलेला आहे. ते राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यभार करत आहेत. आणि तिथेही
या साहित्याचा महामेरू यथार्थपणे पेलत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्षपदी सुद्धा सर विराजमान आहेत. तसेच एखाद्या संस्थेशी किंवा एखाद्या साहित्य प्रवाहाशी कसं निगडीत असावं म्हणून काव्यप्रेमी शिक्षक मंचचे सर आजीवन सभासद आहेत. अर्थातच त्यांनी हा महामेरू आजीवनपणे पेलण्याचं सामर्थ्य स्वतःत निर्माण केलं आहे आणि संलग्नतेशी ग्वाही सुद्धा दिली आहे. म्हणून आजीवन सभासद किंवा आजीवन त्या संस्थेशी मी कर्तव्यबद्ध आहे असे सर आपसुक सांगून जातात. सरांनी बघा, मला माझ्या एक शेर आठवतो की चला प्रश्न मिटवू भुकेचा खरोखर, चला प्रश्न मिटवू भुकेचा खरोखर, उगा घोर चिंता नको फक्त वरवर, उगा घोर चिंता नको फक्त वरवर. असेच काहीची सरांचं प्रसिद्ध आणि प्रकाशित साहित्य असं आहे की भाकरी कवितेतली. शीर्षक बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की भाकरी आणि पुढे कवितेतली, म्हणजे कवितेतही काहीतरी भाकरी किंवा म्हणजे या कवी कोणत्या कल्पनेत केव्हा रमेन हे खरोखर त्या कवी व्यतिरिक्त कोणी अंदाजही करू शकत नाही. आणि सरांनी आपल्या काव्यसंग्रहाला भाकरी कवितेतील इतकं सुंदर आणि यथार्थ नाव दिलेलं आहे. अर्थात त्या काव्यसंग्रहातील समाविष्ट असलेल्या सर्व साहित्य कविता या सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाशी संलग्न असतील, भाकरीशी संलग्न असतील अशी निश्चित शाश्वती वाटते. त्यानंतर सरांनी विविध प्रातिनिधिक काव्यसंग्रहांमध्ये, गझल संग्रहांमध्ये सरांचं साहित्य प्रकाशित केलेलं आहे. दिवाळी अंकांमध्ये सुद्धा सरांच्या गझल, कविता, कथा सातत्याने प्रकाशित होत असतात. आता आपण सरांना ऐकणार आहोत. म्हणजे सर निश्चित त्या पात्रतेचे आहे, ती क्षमता त्यांच्या अंगी आहे. अतिशय सुप्रसिद्ध ज्या दिवाळी अंकाला विविध संस्थेद्वारे सुमारे 18 अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे असा कुबेर दिवाळी अंक, मला वाटतं सर्वांना परिचित असेल. त्या कुबेर दिवाळी अंकाची सुद्धा सर एक भाग म्हणून सरांनी कार्य केलेलं आहे. अर्थात दिवाळी अंकासाठी जे साहित्य असतं ते निवडताना त्याला एक मीटर लावलेलं असतं, त्याला एक परिमाण लावलेलं असतं आणि परीक्षक म्हणून सुद्धा सर तिथे यथार्थपणे आपली जबाबदारी पार पाडून त्यांनी सुद्धा या अंकाच्या भरभराटीत प्रसिद्धीत आपले योगदान दिलेलं आहे. तसेच सरांनी रेडिओ 90.8 FM शारदा कृषी वाहिनी या रेडिओ केंद्रावरून 1 किंवा 2 आठवडे नव्हे किंवा 1 दिवस नव्हे, 1 महिना नव्हे, तर तब्बल 2 महिने अविरतपणे विविध कथा, कविता, गझल सादर करून अनेक प्रेक्षकांचे, अनेक रसिक श्रोत्यांचे मनोरंजन केले आहे. तसेच हा साहित्याचा त्यांनी जो काही दौलत आहे ती मुक्त हस्तपणे 2 महिने अविरतपणे या रेडिओ चॅनलद्वारे सुद्धा उधळण केलेली आहे. नक्कीच त्यानंतर असं करत असताना सर आपल्या कार्याची सुद्धा छाप अमितपणे सोडत असतात. सरांना 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलं होतं, तिथे सर निमंत्रित कवी म्हणून सरांनी कविता सादर केलेली आहे. तसेच 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे भरलेले, तिथे सुद्धा सर गझल कट्ट्यावर निमंत्रित गझलकार म्हणून समाविष्ट झाले होते. 97 अखिल भारतीय साहित्य संमेलन लागलीच मागच्या वर्षी जे अंमळनेर जळगाव येथे पार पडले, तिथे सुद्धा सर गझल कट्ट्यामध्ये आपली गझल सादर करून अनेक रसिक श्रोत्यांना त्यांनी आपल्या गझलेची दखल घेण्यास भाग पाडले होते. मराठी साहित्य संमेलनाच्या सोबतीनच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सोबतीनं त्याचा समांतर म्हणा विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. असेच 18वे विद्रोही साहित्य संमेलन जे अंमळनेरलाच आयोजित करण्यात आलं होतं, तिथे सुद्धा सरांनी आपला विद्रोही बाणा ठसवण्याचा प्रयत्न केला.
आणि यावरूनच मला माझा एक शेर आठवतोय की घाला याच्या मला तर गोळ्या खुशाल घाला. घाला याच्या मला तर गोळ्या खुशाल घाला, ध्यानात मात्र ठेवा मी संपणार नाही, मी संपणार नाही. तर अशा प्रकारे विद्रोही अंग किंवा भाकर कविता, भाकरी कवितेतली असा एक संवेदनशील विषय असू द्या किंवा विद्रोही अंग असू द्या, सरांचा तिथेही हाजरी आपली लावलेलीच आहे किंवा तिथेही सरांनी आपली जी मोहर उमटवायची असते ती उमटवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. तसेच यवतमाळ, जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा किंवा अकोला, मुंबई, नाशिक अशा विविध ठिकाणी सर प्रत्यक्ष साहित्य संमेलनाचा भाग झालेले आहेत. सरांनी आपल्या कथा, कविता, गझल सादर केलेल्या आहेत. इतक्या बुद्धिमत्तेचा किंवा इतक्या ज्येष्ठ व्यक्तीला नक्कीच पुरस्कार सुद्धा खूप मिळालेले असतील. तसेच महाकवी त्या कवींनी इथल्या वंचित शोषितांच्या व्यथा वेदनांना आपल्या शब्दांची फुंकर दिली, त्यांच्या व्यथा वेदनांना नाव दिलं, आयाम दिला, एक विस्तारित रूप दिलं आणि समाजांच्या डोळ्यासमोर त्या व्यथा वेदना मांडण्याचा प्रयत्न केला. अशी शाहीर वामनदादांची लेखणी आणि महाकवी वामनदादांच्या नावाने सुद्धा सरांना सन्मानित करण्यात आलेले आहे, पुरस्कार देण्यात आलेला आहे. सर अनेक ठिकाणी आपली कविता सादर करताना सहसा स्पर्धेत जेव्हा सहभागी होतात तिथेही सरांनी यश मिळवलेलं आहे. नांदेड राज्यस्तरीय काव्य स्पर्धा सादरीकरणामध्ये सरांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. विक्रोळी येथे सुद्धा सरांनी प्रथम क्रमांक अबाधित ठेवलेला आहे. सरांची लेक माझी या शीर्षकाची गझल विशेषतः कित्येक लोकांच्या मनावर आपलं गारुड निर्माण करण्यात यशस्वी ठरलेली आहे. तर लेक माझी या गझलेला सुद्धा अनेक ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि अशी ही बघा सर आपल्या लेक माझी या गझलेमध्ये किती सुंदरपणे लेखीचं वर्णन करताय की एकच मिनिट. बोबड्या बोलात फिरते लेक माझी. हा, बोबड्या बोलात फिरते लेक माझी. लेक माझी. आणि तिथे झोपडीचा मग स्वर्ग त्यांनी फिरते म्हणलं की लेक. घ्यायची असेल तर कितीही परीक्षा घ्या, हर एक परीक्षेला खरी उतरते किंवा नेक ठरते लेक माझी. म्हणजे लेकीचं सुद्धा सरांनी इतक्या सुंदर पद्धतीने, हळवा जो बाप असतो तो लेकीबद्दल किती शाश्वत असतो आणि लेकीच्या भावभावना किती तो विसार्थपणे मांडतो की माझी लेक काय आहे. माझी लेक म्हणजे एक बाप लेकीच्या पाठीमागे किती भक्कमपणे उभा राहतो. सरांनी ते मांडलेलं आहे की माझी लेक ही प्रत्येक तुम्ही परिमाण कोणतेही लावा ती प्रत्येक गोष्टीला खरी उतरेल. अशा प्रकारे सरांनी लेकीवर सुद्धा सुंदर भाष्य केलं आणि सरांची गजरा कथा ही विशेष अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी प्राप्त ठरलेली आहे. तर असं हे कथा म्हणजे लघुकथा, कविता, गझल आणि चारोळ्यांचा तर कदाचित त्यांचा हिशेबी नसेल इतके असतील. असं बहुआयामी बहुरंगी व्यक्तिमत्व जेव्हा आपल्याला गझल आणि गझलेचं तंत्र आणि ते गझलेचा मंत्र या विषयावर बोलण्यासाठी हजर असते तेव्हा मला वाटतं की इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाने सरांचा एकूण एक शब्द अगदी उत्कटपणे ऐकावा, टिपून घ्यावा, नोंद घ्यावी. कारण ही समिधा ही सहज साध्य झालेली नसते आणि गझलेचं जे तंत्र आहे ते मुळात शुद्ध असेल, योग्य असेल तर मग गझल ही बहरायला फारसा वेळ लागत नाही. कारण आपण अगोदरही खूप ऐकलं असेल किंवा गझलेशी सलगे करण्याचा, गझलेला वशमध्ये करण्याचा अनेक जण प्रयत्न करत असतात. अनेकांना असं वाटतं तो कोणताही कवी असो, अगदी नवशिक्या असतो किंवा या कवितेत खूप रमलेला असो, जर गझल त्याला जमत नसेल, जर गझल त्याला लिहायला येत नसेल
तर त्याच्या मनाच्या कोपऱ्यात एक शल्य नेहमी बोचत असतं की मला गझल यायला पाहिजे राव, मला गझलेचं किंवा एक तरी गझल शुद्ध माझी लिहिता आली पाहिजे, ही त्याला खंत असते. आणि ही खंत आज मला तरी वाटतं आजच्या या आपल्या कार्यक्षेत्रात कार्यशाळेत उपस्थित असणाऱ्या कोणालाच शेवटी उरणार नाही. कारण आज आपण या गझलेचं खरं तंत्र आणि गझलेचा मंत्र घेऊन जाणार आहोत. तर मी आता इतका सर्व परिचय करून दिला. अर्थात तुमची उत्कंठा सरांना ऐकण्यासाठी आता वाढलीच असणार, की इतकं बहु आयामी हर हुन्नरी व्यक्तिमत्व ऐकायला भेटतंय आणि हे जे आहे मधले वक्ते किंवा परिचय देण्याच्या हेतूने जरा जास्तच वेळ घेताय वगैरे. तर मी आता फारसा काही वेळ घेणार नाही. फक्त एवढंच सांगेल, की या परिचयादरम्यान जर चुकून हुकून माझ्याकडून थोडा परिचय राहिला असेल किंवा काही नजर चुकीने चुकी झाली असेल तर ते माझे दोष समजून ते माननीय आयोजकांनी पदरात घ्यावे आणि ते घेतील असाही मला सार्थ विश्वास आहे. आणि मी आता आपल्या दोघांमध्ये म्हणजे रसिक श्रोते, अभ्यासार्थी आणि आपले मार्गदर्शक यांच्यामध्ये न थांबता मी आता सर्व सूत्रे सन्माननीय दिवाकर सरांकडे सोपवतो आणि आपले सर्वांची रजा घेतो. धन्यवाद दिनेश. खूप सविस्तर आणि चांगली माहिती दिली. मला सुद्धा यातली बरीच माहिती नव्हती. धन्यवाद. आता आपण या सत्राच्या मुख्य भागाकडे जात आहोत. काळी गोरी कुणासती लाजरी वाटते, काळी गोरी कुणासती लाजरी वाटते, बापाला तर लेक नेहमी परी वाटते. दिवा पेटतो माळावरच्या झोपडीतला, दिवा पेटतो माळावरच्या झोपडीतला, खरी दिवाळी तेव्हा माझ्या घरी वाटते. हा वा आणि यासारखा दुसरा एक शेर आता उल्लेख झालेले. लेक माझी, बोबड्या बोलात फिरते लेक माझी, बोबड्या बोलात फिरते लेक माझी, झोपडीचा स्वर्ग करते लेक माझी, आणि रोज ती सांभाळते पडझड घराची, रोज ती सांभाळते पडझड घराची, तोलणारा खांब ठरते लेक माझी. वा यासारखे शेर लिहिणारे गझलकार श्री सुरेशजी तायडे यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी यावं आणि या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सगळ्या गझलकारांना, कवींना गझल तंत्र आणि मंत्र या विषयावर मार्गदर्शन करावं. श्री सुरेशजी तायडे, या सर. सर ऑनलाईन आहेत का? आत्मारामजी, बारसोडकर सर, सर आहेत का? आहेत पण म्यूट आहेत. तेच पाहत होतो मी त्यांना अनम्यूट. सुरेश तायडे सर आहेत सर आहेत, पण मग आहेत, आवाज आहेत. कसा येईल? हा, तुमचं अनम्यूट करा, व्हिडिओ चालू करा. सुरेश तायडे सर, हा, तुमचा अनम्यूट करा, आवाज मोठा करा. आवाज येत नाही, आवाज नाही येत. थोडा आवाज मोठा करा. आलेत सर, व्हिडिओ दिसतोय. सुरेश तायडे सर दिसत आहेत. हा, तुमचा ऑडिओ येत नाही सर, ऑडिओ. म्यूट असेल व्हॉल्यूम अजून. वाढवा, व्हॉल्यूम वाढवा. हा, व्हॉल्यूम मोठा करा, व्हॉल्यूम. मोबाईलचा आवाज फुल करा. नाही, आवाज नाही येत सर. तायडे सर एकदा लेफ्ट व्हा आणि पुन्हा जॉईन करा.
हा बोला. माईक ऑन आहे, त्यांचा पण आवाज येत नाही काहीतरी तांत्रिक कारणाने. सर तुम्ही एकदा लेफ्ट व्हा आणि पुन्हा जॉईन करा. तायडे पुन्हा सर. जॉईन करा. लेफ्ट व्हा आणि पुन्हा जॉईन करा. हा, नमस्कार सर्वांना. नमस्कार. नमस्कार. पोहोचला का आवाज? हो हो हो, क्लिअर आहे. आधी काहीतरी आली होती मध्येच. तर चला, माझा एवढा मोठा परिचय सर्वांपर्यंत पोहोचला. तो काही एवढं हे नाही आहे. तर आपण आज व्याख्यान म्हणण्यापेक्षा आपण संवाद एकमेकांमध्ये घडवून आणूया. गझल मुळातच असा आहे की एकदा जर का तुम्ही गझलेच्या जगात प्रवेश केला, त्याच्यानंतर तुमची सुटका नाही. आपसुकच त्या गझलेच्या प्रेमामध्ये माणूस अखंड बुडून जातो आणि तसंच प्रत्येकाचं होतं. आता त्यात गझलेत तुम्ही गेल्यानंतर कदाचित काही गोष्टी ज्या आहेत त्यांचं थोडंसं आपलं नुकसान होऊ शकतं. जसं बऱ्याच गझलकार एक किंवा कवितेकडे मग दुर्लक्ष होतं. नक्कीच होते, कारण गझलच मुळात असं आहे की ती आपल्याला सोडत नाही. तर चला, आपण आजचं जे काही गझल तंत्र आणि मंत्र आहे त्याच्याकडे वळूयात. सर्वप्रथम गझल मंच ते सर्व सन्माननीय सदस्य, अध्यक्ष आणि भारसवाडकर सर जे अत्यंत आदरणीय आहेत माझ्यासाठी, आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो, आभार मानतो. आणि आजचा जो काही विषय आहे आपला गझल तंत्र आणि मंत्र, आपण त्याकडे वळूया. गझल क्या है, गझल क्या है, गझल का फन क्या है, चंद लफ्जों में कोई आग छुपा दी जाए, चंद लफ्जों में कोई आग छुपा दी जाए, अशी ही गझल आहे. आणि या गझलेचा जो इतिहास आहे किंवा गझलेचा जो काही मागील इतिहास आहे त्या संबंधी आपल्याला सर्व माहिती या इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण मुळात होते काय की गझलेकडे वळत असताना आपण नेमकं गझलेत कसं शिरावं इथे कुठेतरी अडचण होते. आणि मुळातच गझल हा थोडा क्लिष्ट प्रकार आहेच आणि त्याला कृत्रिम पण म्हणले आहे. आणि मग त्याच्यात तुम्ही जेव्हा शिरता तेव्हा बऱ्याचशा अडचणी येतात आणि काही तर या गझलेपासून मग नंतर दूरही जातात, ती गझल आत्मसात न झाल्यामुळे. बघा, सुरेश भट साहेबांनी आता आपले जे आदरणीय भारसवाडकर साहेब आहेत त्यांना त्यांचा जो सहवास आहे तो लाभलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, पैशाचा जर स्पर्श झाला तर त्या लोखंडाचंही सोनं होतं, असं सोनं आपल्यामध्ये आहे. आणि त्यांनी गझल सर्वांमध्ये रुजावी म्हणून त्यांचे प्रयत्न सतत चालू असतात. तर एका शेरापासून मी सुरुवात करतोय की भट साहेबांचा शेर आहे तो हिरण्यकेशी या वृत्तामधली ती गझल आहे. त्यातला फक्त हा मतला मी घेतलेला आहे की मनाप्रमाणे जगावयाचे, मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते, कुठेतरी मी उगाच होतो, कुठेतरी मी उगाच होतो, कुठेतरी दैव नेत होते. अत्यंत सुंदर असा हा मतला आहे. आणि त्याची लगावली आपल्याला माहित आहे की लगा लगा गा, लगा लगा गा, लगा लगा गा, लगा लगा गा. आता आपल्या या रेणुका गझल मंच मध्ये बरीच मंडळी अशी आहे की ती नवीन आहे. त्यांना नेमकं हे लगा लगा काय, हे काय भानगड आहे याची जाणीव नसते. आता तसं आपण आधीचे जे काही व्याख्यानं झालेले आहेत, मला वाटतं सुनंदाबाईंचं झालेलं आहे, डॉक्टर अविनाशजी यांचं पण झालेलं आहे. बरेचसे व्याख्यान म्हणजे जवळपास 51 व्याख्यानांमध्ये हा बराचसा अभ्यास तुमचा झालेला असेल असं मी गृहीत धरतो.
आणि प्रत्येक की आधी सर एक मिनिट हा. सर एक मिनिट सुवर्णाताई हा. तुमचा माईक बंद करा. बोला आता. सॉरी सर. गझलेचं तंत्र आपल्याला जेव्हाही गझलेचं तंत्र माहिती करणं खूप आवश्यक आहे. आणि गझलेचं तंत्र माहीत झाल्यानंतर हळूहळू त्यात आपण रुळायला लागतो आणि मग हळूच आपल्याकडून एक गझल, चांगली गझल बाहेर पडते, आपल्याला आनंद होतो आणि मग नक्कीच त्या गझलेकडे आपण वळतो. मग हे तंत्र नेमकं काय आहे? मुळातच गझल हा एक नाही, पण कवी ही पहिली गझल गडबड आहे आवाजात काहीतरी. डिस्टर्बन्सेस जास्ती होत आहेत सर. मध्ये मध्ये आवाज कपतोय. डिस्टर्बन्सेस खूप आहेत. नेटवर्क असेल. हा सुरेश तायडे सर, तुम्ही व्हिडिओ बंद ठेवा आणि ऑडिओ चालू ठेवा, म्हणजे क्लिअर ऐकू येईल आम्हाला. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, नेटवर्क कमी आहे. ओके. फक्त ऑडिओ ठेवा. तर गझले पळण्यासाठी आपल्याला तुमच्यामध्ये आपल्याला नसलं आपल्याला गझल नाही, म्हणून तंत्र ही आहे जेवढा आणि मग आपल्याला काय करायचं समजून घ्यायचं गझलेमधलं. आता घेतलं आवाज येत नाहीये. नाहीये म्हणा छान बेद हो येतोय का? नेटवर्क प्रॉब्लेम आहे बहुतेक. नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे. नेटवर्क चांगला आहे. अनम्यूट करा. अनम्यूट. आहे. हॅलो, हा, आता पोहोचतो का बोला. आवाज माझा? हो येतो, क्लिअर आहे. क्लिअर आहे. हो पोहोचतो सर. बर 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 बर. काय अडचण माहित नाही, मध्येच हे होते. तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला गझलेचं तंत्र अवगत करून घेणं सर्वात आधी महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला गझल लिहिता येणार नाही. कारण मुळातच गझलेचा जो आकृतीबंध आहे तो आकृतीबंध माहीत असणं आपल्याला खूप आवश्यक आहे. जसं एखादा शेर आपण लिहितो, कोणीतरी सांगितलं शेर लिहायचा, परंतु शेर म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये काय असतं, मतला काय असतो, मिसरा काय असतो, काफिया कशाला म्हणायचं, ही अलामत काय भानगड आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला आधी जाणून घ्याव्या लागतील आणि त्यानंतरच आपल्याला गझल लिहिता येईल. आणि त्यासाठी आधी आपण ह्या गझलेचे हे जे काही अंग आहेत ते पाहणार आहोत तंत्राच्या दृष्टिकोनातून. की लगावली, आता लगावली
ही काय आहे तर ऱ्हस्व आणि दीर्घ, ऱ्हस्व आणि दीर्घ याची जुळवणी आहे. जसं आपण लगा लगागा जेव्हा म्हणतो तेव्हा ल हा ऱ्हस्वसाठी आहे आणि गा हा दीर्घसाठी आहे. याचाच अर्थ असा होतो की जो शेर आपण लिहितो, जो मिसरा आपण लिहितो, त्या मिसऱ्याची जी रचना आहे ती ऱ्हस्व दीर्घ दीर्घ याप्रमाणे ती असेल. मग यातील जे मिसरे आहेत, आता मतला लिहिलाय तुम्ही सुरुवातीला. मतला म्हणजे काय की थोडक्यात कवितेच्या ओळी, कवितेच्या 2 ओळी, आणि प्रत्येक शेर हा एक कविता आहे, स्वतंत्र कविता असते. मग तो शेर लिहित असताना नेमकं जेव्हा आपण मतला लिहितो तर हा मतला म्हणजे त्या गझलेची ती जमीन आहे, ज्याला आपण आकृतीबंध म्हणतो, आणि त्याच्यामध्येच वृत्त आलेलं असतं, त्याच्यामध्ये तुमची लगावली फिट बसलेली असते, तुम्ही काफिया त्यात वापरलेला असतो. त्या काफिया जो आहे, काफिया म्हणजे यमक, आणि त्या यमकामध्ये, त्या काफियामध्ये तुमची अलामत ही फिट बसलेली असते. ती अलामत शेवटपर्यंत बदलत नाही. म्हणजे अलामत ही वेगळी स्वतंत्र गोष्ट नाही, तर ती काफियाचाच भाग आहे, काफियातला भाग आहे. मात्र अलामत चुकली तर ती गझल होत नाही. म्हणजे एवढं महत्व त्या अलामतीला आहे. जसं आता आपण जो शेर घेतला की मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते, कुठेतरी मी उगाच होतो, कुठेतरी दैवनीत होते. यामध्ये आपण जर काफिया म्हणजे यमक पाहिलं तर बेत आणि नेत हे 2 काफिया यमक आहे. आणि या यमकामध्ये, या काफियामध्ये जे समान अक्षर आहे ते आहे त आणि त. मग समान अक्षर सोडल्यानंतर त्याच्या आधी जे अक्षर असेल त्या अक्षरात असणारा, आता जसं बेत आणि नेत आहे तर यात जो स्वर आहे, बेत मध्ये बे आणि नेत मध्ये ने, दोघांमध्ये बे आणि स्वर ए आलेला आहे. हा स्वर तर एवढा अलामत महत्वाची आणि त्या महत्वाची. आता अलामत राखायची, मग तो स्वर कोण असतो? आता बघा की बेत आणि नेत यासारखे आपल्याला दुसरे सुद्धा यमक जुळता आले पाहिजे, काफी जुळता आले पाहिजे, है ना. बेत, नेत, है ना, रेत, अशा प्रकारचं. तर हा ए अलामत राखता आली पाहिजे. त्याच्यानंतर जो प्रकार, पुढचा प्रकार आहे तो म्हणजे रदीफ. मग रदीफ काय असतं तर रदीफ म्हणजे हे अंत्य यमक. आता त्याला यमक का म्हणतात हा मूळ प्रश्न आहे, कारण आपल्याला माहिती आहे यमक काय असतं. आणि हे जे अंत्य यमक आहे, रदीफ आहे, हे कुठेही बदलत नाही. ते सुद्धा आपल्या सुरुवातीच्या मतल्यामध्ये ठरलेलं असतं. जसं जो शेर घेतला मुद्दाम एकच शेर पुन्हा पुन्हा याच्यासाठी घेतोय की आपल्या कानावर तो गेला पाहिजे आणि त्यातले प्रत्येक गोष्ट ही आपल्याला समजली पाहिजे. जसं बेत आणि नेत हे काफी आहेत, त्याच्यानंतर जे शब्द आलेले आहेत ते बेत होते, नेत होते. आता बेत होते आणि नेत होते याच्यामध्ये समान अक्षर, जर समान अक्षरांचा पुढचा जर गट पाहिला तर तो आहे होते. वरच्या पण मिसऱ्यात आहे, वरच्या पण ओळीत आहे आणि खालच्या पण ओळीमध्ये आहे होते. आणि हा जो होते आहे हा शेवटच्या शेरापर्यंत हा दुसऱ्या ओळीत, प्रत्येक दुसऱ्या ओळीमध्ये येणारच आहे. म्हणजे तो आपल्याला बदलवता येत नाही. तो आहे रदीफ. रदीफ म्हणजे काय तर अंत्ययमक. आता अंत्ययमक त्याला काय म्हणतात याच्यावर दुसरी चर्चा अजून होऊ शकते, पण आपण त्याला रदीफच म्हणूया. तर अंत्ययमक पेक्षा सुद्धा रदीफ अधिक योग्य ठरेल असं मला वाटतं. त्याच्यानंतरचं आहे की यती. मग आता हा यती कोण्या ठिकाणी असतो? कारण यती म्हणजे हा किंचित थांबा आहे, ज्याच्यामुळे गझलेची गोडी अधिक वाढते आणि ती गझल अधिक कर्णमधुर होते. कुठे थांबायचं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे.
म्हणून मनाप्रमाणे जगावयाचे, इथे किंचित थांबाय पहा. जगावयाच्या नंतर म्हणजे लगा लगा गा, लगा लगा गा, याच्यानंतर मध्ये किंचित थांबाय म्हणजे यती. आणि हा यती सुद्धा आपल्याला पुढच्या प्रत्येक शेरामध्ये हा राखता आला पाहिजे. मग जर तो राखता आला नाही तर त्याला आपण यतिभंग म्हणतो. आता बऱ्याच वेळेस काय होते की चांगले चांगले जे गझलकार आहेत त्यांचे शेर हे उत्तम दर्जाचे असतात, आणि मग एखाद वेळेस काय होतं की हा यतिभंग जर त्यात दिसून आला तर तो थोडासा आपण त्याच्याकडे कानाडोळा करू शकतो. कारण त्या शेरातून जे आपल्याला घ्यायचं आहे किंवा जो आशय आहे शेराचा, तो उत्कृष्ट आशय आपल्यापर्यंत पोहोचतो. आणि म्हणून कधी कधी त्या यतीकडे आपण थोडस दुर्लक्ष केलं तरी चालेल, मात्र ती सवय असता कामा नये, है ना. आणि शेराची ही जी प्रत्येक ओळ आहे, सुरुवात आता हे झालं त्या शेरामधील मिसरा असेल, काफिया असेल, अलामत असेल, रदीप असेल, यती असेल, जी मुळात गझलेची व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये आपण जर पाहिलं तर ह्या गोष्टी आहेत की 2 ओळी, एकच यमक, अंत्य यमक, त्या संदर्भात ह्या तुम्हाला मुद्दा समजून सांगितलेले आहेत. आणि तंत्र वळत असताना मात्रा कशा मोजायच्या, लगावली कशी आपण तयार करायची, कशी लिहायची. कारण कितीही म्हटलं तर सुरुवात ही थोडी अडखळत होते, आणि म्हणून आपण थांबायचं नाही. सुरुवातीला प्रत्येक शब्दाच्या मात्रा आपण समजून घेतल्या पाहिजे, अगदी सुरुवातीपासून. आता या ठिकाणी जे काही उपस्थित असतील यातले बरेचसे लोक आहेत ज्यांना गझल उत्तम प्रकारे ज्ञात आहे, परंतु ज्यांना गझलेचं अजून गज माहित नाही अशांसाठी की त्यांनी आधी मात्रा कशा मोजायच्या. मात्रा मोजण्यासाठी आपण सुरुवात करतो अगदी 12 खडीपासून 14 खडीपासून. मात्रा मोजत असताना ऱ्हस्व साठी आपण 1 मात्रा, आणि जे दीर्घ असेल त्यांच्यासाठी 2 मात्रा, असं नियोजन याच्यामध्ये असतं. मग आता आपण जर सुरुवातीचे स्वर पाहूया 12 खडी मधले, जसं अ, आ, इ, ई. 12 खडी माईक म्यूट करा तुमचा. रेखाताई माईक बंद करा, माईक. बोला सर. याच्यामध्ये मात्रा मोजत असताना आपल्याला 12 खडीचा विचार करावा लागेल. आता 12 खडी म्हणजे आपण आता पहिलीच जाऊया, अगदी पहिल्या स्टेपला. तिथून आपली सुरुवात गझलेची होईल. काहींना कदाचित बोर वाटेल, परंतु ती सुरुवात आहे की ज्यांना ते अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना मात्रा कळल्या त्यांना तंत्र कळलं, आणि हळूहळू आपण त्या गझलेकडे वळू. मग आता मात्रा मोजत असताना आपल्याला काय करायचंय, मात्रा म्हणजे नेमकं काय आहे, तर अक्षर उच्चारण्यासाठी जो कालावधी लागतो, जसं एखादं अक्षर आहे ते आपण जेव्हा उच्चारतो त्याच्यासाठी एक निर्धारित कालावधी असतो, आणि तो ऱ्हस्वसाठी जर 1 पट असेल तर तो दीर्घसाठी 2 पट असतो. आणि म्हणून मात्रा मोजत असताना ऱ्हस्वसाठी आपण 1 मात्रा देतो आणि दीर्घसाठी आपण 2 मात्रा मोजतो. आणि मग याच्यामध्ये 12 खडीमध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला जो अ आहे, अ, आणि पहिला ई आणि पहिला उ, बघा 3 अक्षर तुम्हाला सुरुवातीला सांगतो की अ, पहिला ई आणि पहिला उ, यांच्यासाठी 1 मात्रा, म्हणजे हे ऱ्हस्व अक्षर आहेत म्हणून. म्हणजे यांचा उच्चार करण्यासाठी तुम्हाला जो कालावधी लागतो तो 1 पट लागतो. मग आता हिच्यात 3च सांगितले मी तुम्हाला 12 खडीतले. कोणते? अ, पहिला ई, पहिला उ, 3च सांगतोय. आणि मग उरलेले, मग उर्वरित कोणते आहे तर आ, दीर्घ ई, दीर्घ उ, ए, ऐ, ओ, औ,
आहा. बघा, म्हणजे 12तले फक्त 3 या ठिकाणी आपण ऱ्हस्व घेतलेले आहे आणि उर्वरित जे 9 आहेत ते दीर्घ आहेत. मग मात्रा मोजताना तुम्हाला काय करावं लागेल की अ असेल, आता एखादं व्यंजन आहे, समजा आपण क घेतला, आता क उच्चारताना जर तुम्ही क असं उच्चारलं तर त्या क मध्ये तुम्हाला कोणता स्वर दिसतो? क. त्याच्यामध्ये तुम्हाला अ स्वर मिळेल. बरोबर आहे. कला पहिली विलांटी तुम्ही दिली की त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला ई दिसेल. कला पहिला उकार दिला कु, त्याच्यामध्ये उ दिसेल. बघा, 3च अक्षर आले, क, की आणि कु, अशा प्रकारचे. तर हे जे 3 आहेत हे ऱ्हस्व आहेत आणि ते ऱ्हस्व आहेत म्हणून त्याची मात्रा 1 मोजायची. त्याला आपण 1 मोजायची मात्रा. आणि जे उर्वरित आहे आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, आहा, यांच्या ज्या मात्रा आहेत त्या 2 आहेत. एवढं लक्षात आलं इथपर्यंत आपलं. आणि प्रत्येक व्यंजनामध्ये जसं क ची आपण एक पूर्ण बाराखडी घेऊ, मग तुम्हाला लक्षात येईल की क जर म्हटलं तर 1 मात्रा, ज्याला आपण ल म्हणूया, ऱ्हस्व म्हणूया. का दीर्घ स्वराला उच्चारण्यासाठी त्याला अधिक वेळ लागला, का साठी, आणि म्हणून त्याच्या 2 मात्रा मोजायच्या. त्याच्यानंतर की पहिली मात्रा आपली, सॉरी, पहिली विलांटी, त्याच्यासाठी आपल्याला उच्चारणासाठीचा वेळ लागला कमी आणि म्हणून त्याची 1 मात्रा. त्याच्यानंतर आहे दुसरी की. आता त्याच्यासाठी जो उच्चारण्यासाठी वेळ लागतोय, कालावधी लागतोय, तो अधिक लागतोय आणि म्हणून आपण त्याची जी मात्रा आहे, त्याची जी मात्रा मोजतोय ती तर त्या 2 मात्रा आहे त्याच्या. पहिला कु 1 मात्रा, त्याच्यानंतरचा कु 2 मात्रा. म्हणजे अशा प्रकारचे संपूर्ण जे आपले स्वर आहेत ते स्वर त्या बाराखडीमध्ये जिथे जिथे असतील, ज्या ज्या व्यंजनामध्ये असतील, ते व्यंजन म्हणजे अ, ई आणि उ सोडून सगळे दीर्घ 2 मात्रांसाठी ते आपल्याला मोजायचे आहेत, कारण त्यांना लागणारा कालावधी जास्त आहे उच्चारणासाठी. मग आता कधी कधी काय होतं, मग तुम्ही म्हणाल जोडाक्षराचं काय? आता बघा, जोडाक्षराकडे आपण वळताना सर्वात आधी ह्या वरच्या मात्रा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, ज्या की मला वाटतं आपल्या मेसेज बॉक्स मध्ये टाकल्यात कोणीतरी, त्या समजून घ्या. पण जोडाक्षराकडे म्हणत असताना की आता विस्तव शब्द जर आपण घेतला, विस्तव तुम्ही जर पाहिलं तर वला पहिली विलांटी आहे आणि मध्ये आहे अर्धा स, त्याला त, स्त आणि व. म्हणजे तुम्ही म्हणाल की वी हा लघु आहे, पहिली विलांटी आहे, बरोबर आहे. मग तो लघु आहे म्हणून तुम्हाला असं वाटेल की त्याची 1 मात्रा आहे, तो ऱ्हस्व आहे. म्हणजे हे सुरुवातीला वाटणं साहजिक आहे. पण जेव्हा आपण हे नियम शिकतो, हे व्याकरण शिकतो, तेव्हा लक्षात येतं की अरे, विस्तव म्हणजे तो जो स्त आहे त्या स्त मधील स चा भार वी वर येतो. बघा तुम्ही उच्चारताना विस्तव, विस्तव म्हणजे त्या वी कडे तो स ओढला गेलेला आहे, त्या वी वरती त्या स चा भार आलेला आहे आणि मध्ये केवळ त शिल्लक राहतो, विस्तव. आणि म्हणून वी हा जरी लघु दिसत असला आपल्याला, तरी सुद्धा तो गुरु होतो, म्हणजे दीर्घ होतो. 2 मात्रा होतात त्याच्या. मग असे अनेक जोडाक्षर. आता मध्ये स्त, स्त हे जरी तुम्हाला जोडाक्षर वाटत असलं तरी ते लघु आहे, कारण जोडाक्षरावर मात्रा ठरत नाही, तर त्या अक्षरासाठी त्या अक्षर उच्चारण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, जो कालावधी आहे, त्यानुसार त्याच्या मात्रा ठरतात, त्याची लगावली ठरते. मग विस्तव हा शब्द तुमच्या समोर मी ठेवला एक जोडाक्षर समजून घेण्यासाठी की स्त, मग स्ती जरी असला तो, म्हणजे स्त आहे आणि त्याला पहिली विलांटी स्ती आहे, तरी सुद्धा त्याचा जो उच्चार आहे तो ऱ्हस्वच आहे. म्हणजे एखाद्या वेळेस वाटू शकतं की बाबा मग ते जोडाक्षर आहे म्हणून त्याच्या आपण 2 मात्रा द्यायच्या का? तर तसं नाही. ते जोडाक्षर असो वा नसो,
फक्त त्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते जे अ पहिला ई आणि पहिला उ आहे हे जर असतील त्या जोडाक्षराला लागून हे स्वर त्यात असतील तर ते तुम्हाला ऱ्हस्वच पकडायचं आहे, लघुच पकडायचं आहे, एक मात्राच त्याची द्यायची आहे, मोजायची आहे. आणि मग विस्तव झाल्यानंतर पुन्हा जसं रक्त, रक्त शब्द घेतोय आपण, रक्त, मग त हा शब्द पण त्या ठिकाणी लघु आहे आणि र पण लघु आहे, बरोबर आहे. परंतु त्या त मधला रक्त म्हणजे जो क चा भार आहे तो र वर येतो. रक्त म्हणजे आपण जेव्हा उच्चारतो की नाही, तुम्ही उच्चारून पाहायचं की रक्त म्हणजे क हा आपसुकच त्या र कडे ओढला जातो, म्हणजे त्याचा भार त्या र वरती येतो आणि त्या र वरती तो भार आल्यामुळे तिथे र आणि क असे शब्द तयार झाले, म्हणजे दोन, म्हणजेच तो गुरु तयार होतो तिथे. हे लक्षात घ्या. हे जोडाक्षरासाठी आहे, म्हणजे प्रत्येक जोडाक्षर. आणि काही जोडाक्षर जरी नसले, जसं आता क्ष आहे, क्षत्रियाचा क्ष, तो जरी मध्ये आला, बघा त्याचे असं म्हणजे थोडीशी गंमत आहे की क्ष जर सुरुवातीला आला तर त्याची एक मात्रा घ्यायची आणि तो जर मध्ये आला, जसं आता क्षमा शब्द आपण घेतला, आता क्ष जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये स्वर आहे अ, क्ष मध्ये स्वर कोणता आहे अ, आणि तो अ स्वर त्याच्यामध्ये आल्यामुळे ते ऱ्हस्व झाला क्ष, आणि मग आपण त्याची मात्रा एक मोजू. पण तोच क्ष जेव्हा मध्ये येतो, जसं अक्षर, सक्षम हे शब्द जेव्हा आपण वाचतो की नाही, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की त्या क्ष मधला जो क्ष आहे, क्ष सक्ष म्हणजे जो क आहे, त्या क चा भार त्याच्या आधीच्या शब्दावर येऊन पडतो. अक्षम, अ जरी तुम्हाला ऱ्हस्व दिसला तरी त्या क्ष मधला क चा भार त्या अ वरती आला. अक अक असा आपण जेव्हा उच्चारतो की नाही तेव्हा अक्षम म्हणजे क चा भार त्या अ वरती आला आणि क चा भार अ वर पडल्यामुळे तो जो अ आहे तो त्या ठिकाणी दीर्घ होतो, म्हणजेच लगावलीमध्ये त्याचा गा तयार होतो आणि म्हणजे मात्रा दोन येतात त्याच्या. हे क्षच्या बाबतीत. तसं ज्ञ पण आहे, नाही का? तर त्या ज्ञचं पण तसंच आहे की ज्ञ जेव्हा मध्ये येतो तेव्हा त्या ज्ञचा भार समोरच्या अक्षरावर येतो आणि समोरचं अक्षर विज्ञान आपण घेतलं, विज्ञान, ज्ञ. आता तसं इंग्रजीमध्ये जर आपण त्याचं स्पेलिंग पाहिलं तर आपल्याला समजेल की त्याच्यामध्ये दोन दोन अक्षर आधीच आहेत, है ना. DNY लिहितो ना आपण, म्हणजे द आणि न त्याच्यामध्ये आहे. मग ते जे विज्ञान मधला जो द आहे त्या द चा भार त्या वी वर येतो आणि जो वी आपल्याला दिसतोय की तो लघु आहे, तो त्या द चा भार त्याच्यावर पडल्यामुळे तो वी सुद्धा त्या ठिकाणी दीर्घ होतो, त्याच्या मात्रा दोन मोजल्या जातात. हे लक्षात घ्या. आणि इतर जे व्यंजन आहेत समजा, तर ते आपल्या आता जे सांगितलं मी त्याप्रमाणेच की अ पहिला ई आणि उ हे जर त्या व्यंजनामध्ये असतील तर त्याला ऱ्हस्व समजा, त्याची मात्रा एक मोजा आणि लगावली लिहिताना आपण त्याचा ल लिहितो. ल म्हणजे लघु थोडक्यात, आणि गाय हा दीर्घसाठी आहे, लगा. ल ऱ्हस्व आणि गा हा दीर्घसाठी. आणि मात्रा मोजत असताना लघुसाठी एक मात्रा द्यायची आणि दीर्घसाठी दोन मात्रा. आता हे झालं जोडाक्षराच्या बाबतीत. आणि तुमच्या मात्रा कशा ठरवायच्या, कशा मोजायच्या त्याच्या बाबतीत. काही अडचण असली तर आपण नंतर एक थोडासा प्रश्नोत्तराचा हे घेऊ, त्याच्यामध्ये ते आपलं क्लिअर होईल. त्याच्यानंतर काही तर असे जोडाक्षर आहेत, म्हणजे जेव्हा जोडाक्षर मध्ये येते की नाही तेव्हा त्याचा भार हा आपसुकच आधीच्या अक्षरावर येतो. परंतु काही असे जोडाक्षर आहेत की त्यांचा जो भार आहे तो ज्या अक्षराशी ते जोडलेला आहे त्याच अक्षरामध्ये तो पूर्णपणे विरघळून गेलेला असतो, त्याचा भार आधीच्या अक्षरावर येत नाही. जसं की कण्हेर, बघा कण्हेर, आता अर्धा न आणि ह आहे, मग त्यावेळेस आपल्याला साहजिक वाटू शकतं की त्या न चा भार व त्या क वर येतो का, पण त्याचा जर नैसर्गिक उच्चार तुम्ही बघितला, जो मूळ उच्चार आहे त्याचा, तर त्या मूळ उच्चारामध्ये तो जो न आहे त्या ह मध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे, ज्याला आपण म्हणतो महाप्राण.
महाप्राण म्हणजे काय की तो त्याच्यामध्येच पूर्णपणे विरघळलेला आहे, त्या ह मध्ये विरघळलेला आहे आणि त्या न चा जो भार आहे तो क वर येत नाही. इथे मात्र क तुमचा दीर्घ होणार नाही, तो लघुच असेल. अजून काय पुन्हा. आता याचा उच्चार करताना काही ठिकाणी पुन्हा असा उच्चार केला जातो, जो की नैसर्गिक नाहीये. बरोबर आहे. तर तो पुन्हा नसून पुन्हा. पुन्हा म्हणजे तो जो न आहे तो पूर्णपणे त्या हा मध्ये विरघळलेला आहे. म्हणजे त्याचा जो प्राण आहे तो प्राण त्या हा मध्येच आहे आणि म्हणून त्याला महाप्राण असं म्हटलं जातं. या महाप्राणचं एकच आहे की त्याचा भार समोरच्या अक्षरावर येत नाही. मग पुन्हा जेव्हा आपण पुन्हा म्हणतो, पुन्हा असं जर तुम्ही उच्चार केला पुन्हा, तर त्या नचा उच्चार त्या येतो प वरती, पण तो नैसर्गिक उच्चार नाहीये त्याचा. आणि म्हणून हे जे महाप्राण आहेत, या महाप्राणाचा समोरच्या अक्षरावरती भार येत नाही आणि म्हणून आधीचं अक्षर दीर्घ असेल तर ते दीर्घच राहील, लघु असेल तर लघुच राहील या महाप्राणच्या बाबतीत. आणि आधीचे जे जोडाक्षर मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये आधीचं दीर्घ असेल ते दीर्घच असते, परंतु आधीचं लघु असेल तर ते मात्र दीर्घ होते. आधीचं जे विस्तव हा शब्द आपण पाहिला की नाही त्या संदर्भात. तर हे महाप्राणचं एक थोडस आपल्या लक्षात असू द्या. जसं काही तुम्हाला है ना, तुम्हाला याच्यामध्ये बी तो जो म आहे तो त्या हा मध्ये पूर्णपणे विरघळलेला असतो या महाप्राण प्रमाणे. आणि मग त्या मचा आधीच्या अक्षरावरती काही भार येत नाही. अशा वेळेस काय होते की तो जो लघु असेल तर लघुच असेल. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि रस्व हे जे वृत्त असतात, समजा गझलेतलं वृत्त हे शेवटपर्यंत बदलत नाही, त्याच्यात बदल होत नाही. आणि म्हणून गझलेची जमीन जे म्हणतात ती जमीन म्हणजे आधीचा जो मतला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आता मात्राच्या संदर्भात कोणाची काही अडचण नसेल असं मला वाटतं. एकदा पुन्हा फक्त मी सांगतो की अ, पहिला ई आणि उ हे जे आहेत हे रस्व आहेत आणि कोणत्याही व्यंजनामध्ये जेव्हा ते येतात तेव्हा ते रस्वच असतात. त्यांची मात्रा एक मोजायची आणि लगावली लिहित असताना आपण त्याचा ल वापरतो म्हणजे तो लघु आहे. एवढं या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि जे उर्वरित आहे आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा, तर हे जे कोणत्याही व्यंजनामध्ये जेव्हा येतात तेव्हा ते दीर्घ, त्या व्यंजनाला दीर्घ स्वरूप प्राप्त करून देतात. आणि जोडाक्षराचं आपल्याला कळलंच असेल, नसेल कळलं तर पुन्हा शेवटी आपण प्रश्न विचारून त्याच्या संदर्भात चर्चा करू. आणि महाप्राणचं एक लक्षात ठेवा की महाप्राण जो ण असेल, न असेल, म असेल, हे महाप्राण आहेत ज्याचा समोरच्या अक्षरावर कोणताही परिणाम होत नाही. तो समोरच्याला दीर्घ वगैरे काही करत नाही, एवढं लक्षात असू द्या. आता त्याच्यानंतर आपण थोडस काफियाकडे वळूया की काफिया हा काय प्रकार आहे. मी आधी सांगितलं थोडस तुम्हाला उडत उडत की काफिया म्हणजे थोडक्यात यमक. आता तुम्ही सर्व कवी आहात, काही गझलकार आहेत, सर्वांना यमक हा शब्द 100% माहीतच आहे. कवी नसला तरी माहीत, कारण तो आपण शिकत आलेलो आहोत. मग हे जे यमक आहेत, या मतल्यामध्ये यमक हे 2 ठिकाणी असतात. मतल्यामध्ये यमक हा 2 ठिकाणी आलेला असतो, म्हणजे पहिल्या मिसऱ्यामध्ये आणि दुसऱ्या मिसऱ्यामध्ये, ज्याला आपण उला मिसरा म्हणतो आणि सानी मिसरा म्हणतो. या गोष्टी हळूहळू आपल्याला कळतील की उला काय आहे, सानी काय आहे. मिसरा म्हणजे काय, ती एक ओळ, आपण याला द्विपदी म्हणू, म्हणजे एक पद पहिला आणि दुसरं पद दुसरी ओळ, या दोन्ही म्हणजेच उला मिसरा आणि सानी मिसरा. तर याच्यामध्ये जो काफिया आहे, यमक आहे, ते यमक सुद्धा अलामत ही त्याच्यामध्ये फिक्स असते, अगदी फिक्स ठरलेली असते मतल्यामध्येच. मी सांगितले तुम्हाला आधी, ते चुकून सुरुवातीला सांगितलं गेलं होतं की बेत आणि नेत यामध्ये जी अलामत, अलामत म्हणजे स्वर, हे लक्षात घ्या. अलामत म्हणजे काय, स्वर. मग स्वर कुठे शोधायचा, तर बेत आणि नेत हे यमक आहे. या यमकामधले जे समान अक्षर आहेत ते बाजूला काढू आपण. बेत, नेत,
यातले समान अक्षर तो आहे ते थोडेसे आपण बाजूला ठेवू. ते बाजूला केल्यानंतर आधीचं जे अक्षर आहे बे आणि ने, आता बे आणि ने मध्ये कोणता स्वर दडलेला आहे, तर त्याच्यामध्ये दडलेला आहे ए. बरोबर आहे. तर हा ए स्वर हा शेवटपर्यंत प्रत्येक यमकामध्ये तुम्हाला टिकवायचा आहे. आणि समान अक्षर जे आहे ते समान अक्षर सुद्धा त हे शेवटपर्यंत तुम्हाला टिकवायचं आहे. एवढं महत्वाचा हा यमक आहे. म्हणजे प्रत्येक गझल ही त्याच्यामध्ये काफिया हा असलाच पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपण त्याला आत्मा म्हणूया, प्राण म्हणूया गझलेचा. हा प्राण त्या गझलेत आपल्याला दिसलाच पाहिजे. आणि प्राण ठेवत असताना त्याच्यात ती जी अलामत आहे ती सुद्धा शेवटपर्यंत कायम पाहिजे. जसं थोडक्यात बेतनेत सांगितलं मी तुम्हाला, शेत, शेतही येईल शब्द ना. शेत म्हटलं की त बाजूला गेला, शे मध्ये तुमची जी अलामत आहे म्हणजे जो स्वर आहे तो एच आहे. पेत, पेत मध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल त बाजूला काढला, समान अक्षर बाजूला काढलं तर पे मध्ये ए हा स्वर आहे, हा शेवटपर्यंत आपल्याला टिकवावा लागेल. आणि अलामत जर तुम्ही टिकवली तरच ती गझल होईल, तरच तो शेर होईल. हे पण तेवढंच खरं. म्हणजे अलामत जरी ही स्वतंत्र कुठे दिसत नसली तरी त्या काफियामध्ये ती असते आणि तिचं एवढं महत्व आहे. बरोबर आहे. आणि प्रत्येक शेर, शेराची जी दुसरी ओळ असेल त्या दुसऱ्या ओळीमध्ये, आता प्रत्येक 2-2 ओळींचं, आता मी जर त्याची आपण व्याख्या पाहिली तर त्या व्याख्यामध्ये दिलेलं आहे की एकाच वृत्तातील एकच यमक व अंत्ययमक असलेल्या 2-2 ओळींच्या किमान 5 किंवा त्याच्यापेक्षा अधिक कविता. बघा, कविता म्हटलेल्या 2 ओळींना. असं म्हणतात ना की संपूर्ण पुस्तक जर वाचायचं असेल, समजून घ्यायचं असेल